ऊसाच्या खरेदी दरामध्ये 8% वाढ करण्याचा केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय। ऊसाचा खरेदी दर प्रति क्विंटल 315 वरून 340 रुपयांवर। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय। अंतराळ क्षेत्रामध्ये एफडीआय धोरणामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी। सुधारित एफडीआय धोरणाच्या अंतर्गत अंतराळ क्षेत्रामध्ये 100% एफडीआयला परवानगी। काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा 5 मार्च पूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची 2.5% रक्कम राज्य शासनाच्या तर्फे तातडीने परत करावी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीमध्ये निर्देश। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याकडून समन्वयक मंत्र्यांची बैठक। मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये दिली माहिती। बारामतीमधल्या ESICच्या 200 खाटांच्या रुग्णालयासाठी MIDC मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून द्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीमध्ये निर्देश। मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीमध्ये निर्देश। त्यामुळे मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी पुरवठा होणार। आजपासून निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं निवासी डॉक्टरांचा संप पुकारण्याचा निर्णय। संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची हकालपट्टी। अनेक तक्रारी आल्यानं राज्यपाल रमेश बैस यांनी केली कारवाई। अमृत भारत स्थानक योजनेच्या अंतर्गत मुंबईमधील 19 उपनगरीय स्थानकांचा पुनर्विकास होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारीला योजनेचा शुभारंभ। महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार। तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश पाडकर यांना प्रदान करण्यात येणार। भाजपाध्यक्ष JP नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस। आज सायन कोळीवाडा येथील संमेलनामध्ये लाभार्थ्यांशी संवाद साधणार। मुंबईतल्या प्रत्येक घटकापर्यंत भाजपचा पोहोचण्याचा प्रयत्न। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत JP नड्डा यांची बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा। भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांची घेतली भेट। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। भाजप कार्यकर्ता संमेलनाला खासदार पूनम महाजन गैरहजर। मुंबईमधील 3 लोकसभा मतदारसंघामधील कार्यक्रमाला गैरहजर। पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये भाजपच्या विद्यमान खासदार। मुंबईमध्ये नड्डांकडून भाजप आमदार खासदार पदाधिकाऱ्यांची शाळा। महागड्या गाड्यांमध्ये फिरू नका, मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांचे भाऊ भीमराव आंबेडकर यांची भेट। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित होते। 25 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काहीही केलं नाही, मेट्रोसाठी आम्हाला सत्तेमध्ये यावं लागलं। उपमुख्यमंत्री फडणवीस यांची परखड टीका। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी 24 फेब्रुवारीपासून गावागावामध्ये रास्ता रोको आंदोलन करा। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। राजकीय नेत्यांच्या दारामध्ये जाऊ नका, शांततेमध्ये आंदोलन करण्याची मराठा बांधवांना विनंती। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, मनोज जरांगे यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। तर निवडणूक घेतल्यास प्रचाराची गाडी ताब्यात घ्या, मराठा समाजाला जरांगेंचं आवाहन। शासकीय पदावरती असलेल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना आपल्या दारापासून लांब ठेवायचं, त्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी करायची, मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन। 29 फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर राज्यातील वृद्ध नागरिकांनी उपोषणाला बसायचं।
मनोज जरांगे यांचं आवाहन. कुणाला काही झालं तर जबाबदारी सरकारची, जरांगेंचा इशारा. अजय बारसकर हा भोंदू बाबा, बारसकरांची माफी मागणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. मराठा आंदोलन संपवण्याचा हा डाव मला बदनाम करण्यासाठी सरकारचा मोठा ट्रॅप असल्याचा जरांगेंचा आरोप. मनोज जरांगेंना केवळ प्रसिद्धी पाहिजे, फक्त श्रेयवादासाठी ते आंदोलन करतायत. माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांचा हल्लाबोल. लोणावळा आणि वाशीमध्ये जरांगेंच्या गुप्त बैठका झाल्या. मग सगळं खुलेआम असल्याचा बनाव कशाला करता, बारसकर यांचा खळबळजनक आरोप. विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांना जरांगेंनी शिवीगाळ केली होती. जरांगेंना शिव्या देण्याची शिकवण दिली का, अजय महाराज बारसकर यांची सडकून टीका. बच्चू कडूंच्या पक्षामधून अजय बारसकरांची हकालपट्टी. अजय बारसकरांचे मनोज जरांगेंवरती गंभीर आरोप. मनोज जरांगे यांनी त्यांचा हट्ट सोडला पाहिजे. ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच कारणीभूत ठरतील, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. सरकारला सगळ्या सोयऱ्यांबद्दल असलेल्या आक्षेपांवरती विचार करायला लागणार, अन्यथा मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांची माहिती. मला आणि माझ्या पत्नीला गोळ्या घातल्या तरी मी मराठा आरक्षण विरोधामध्ये याचिका करणार, गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. 24 तारखेपासून होणाऱ्या आंदोलनात देखील जाळपोळ होणार, सदावर्तेंचं भाकीत. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील हायकोर्टातील याचिका 3 आठवड्यांसाठी तहकूब. गुणरत्न सदावर्ते उपलब्ध नसल्यानं सुनावणी तहकूब. जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचा याचिकेमधून आरोप. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. मात्र सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला जानकरांचा विरोध. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे 2 दिवस बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यामध्ये 6 जनसंवाद यात्रा होणार. 27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या जागा वाटपानंतर वंचित आणि इतर पक्षांच्या जागांची चर्चा होणार असल्याची माहिती. जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांच्याकडून नाराजी व्यक्त. आम्हाला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, कीर्तीकरांचे विधान. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली तर सुनेत्रा पवार निवडून येतील, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला विश्वास. दिलीप वळसेंच्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा. सगळी पदं देऊनही निघून जाणारे लोक नागरिकांशी निष्ठा कशी पाळणार, शरद पवार यांचा हल्लाबोल. पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यानं बोटाला धरून चालवलं त्याला साथ देणं गरजेचं. स्वराज्यासाठी बलिदान देणारा प्रत्येक जण शिवरायांच्या पोटी जन्माला आला नव्हता. खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवारांवर निशाणा. 2019 मध्ये शिरूर लोकसभेमध्ये पवारांना आव्हान देण्यात आलं तेव्हा मी इथून खासदार झालो. आताही तसंच होईल. आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवेल, यात शंका नाही, खासदार अमोल कोल्हे यांचा विश्वास. मुंबई युथ काँग्रेस पदावरून हटवल्यावरून झिशान सिद्दीकी यांची नाराजी. पदावरून हटवण्यासंदर्भातलं कोणतंही अधिकृत पत्र, सूचना पक्षाकडून मिळाले नाही, झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. गुंड सतीश वानखेडे याच्यावरती गुन्हा दाखल न करण्यासाठी अमोल मिटकरींचा अकोल्याच्या जिल्हा पोलिसांवरती दबाव. मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संवादाची कथित ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती. पोलीस अधीक्षकांसोबत बोलणं झाल्याच्या बातमीवरती मिटकरींकडून दुजोरा. स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या स्थापनेनंतर अध्यक्षा करुणा शर्मा यांचा मराठवाड्याचा दौरा सुरू. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभा निवडणूक लढणार. धाराशिवमधील पत्रकार परिषदेत करुणा शर्मा यांची घोषणा.
नगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यास वर्गाचं आयोजन 25 फेब्रुवारीपर्यंत अभ्यास वर्ग चालणार असून यामध्ये 45 प्रांतातून 350 जण उपस्थित. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हा न्यायालयाचा दिलासा. विविध गुन्ह्यांमधील जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी केली होती याचिका दाखल. मुंबईतल्या दादरच्या वसंत स्मृती सभागृहामध्ये भाजप नेत्यांची टिफिन बैठक. लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा. यावेळी जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा भाजपचे खासदार आमदार सुद्धा उपस्थित. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडला 564 किलो गांजा. तब्बल 1,36,00,000चा मुद्देमाल जप्त. मोहोळमधल्या एमडी ड्रग्ज प्रकरणामधल्या मुख्य आरोपीलाही अटक. वेगवेगळ्या ठिकाणांहून आतापर्यंत 1700 किलोंचा एमडी साठा जप्त. दिल्लीतून 5 आरोपींना अटक तर कुरिअरच्या माध्यमामधून 3 ते 3.5 हजार कोटींचे ड्रग्ज लंडनला गेल्याची माहिती. सांगलीच्या कुपवाड येथे पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची कारवाई. 300 कोटी रुपयांचे 140 किलो ड्रग्ज जप्त. कुपवाड्यामधून 3 जण पोलिसांच्या ताब्यात. 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 58 गैरप्रकारांची नोंद. त्यातील सर्वाधिक 25 गैरप्रकारांची नोंद संभाजीनगरमध्ये आणि पुण्यात झालेल्या 15 गैरप्रकारांची नोंद झाली. 12वीच्या विद्यार्थ्यांनी नारळ फोडून केला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश. लातूरच्या बिंदगी हाळ इथला प्रकार. वर्गामध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी रीलही बनवला. व्हिडिओ व्हायरल. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील परीक्षा सेंटरवरती मृद आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला. परीक्षेच्या वेळी कर्तव्यावरती असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच पेपर फोडला गेल्याचा आरोप. पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संताप. सरकारनं होतकरू आणि प्रामाणिक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं थांबवावं. जलसंधारण खात्याची परीक्षा तात्काळ थांबवून नव्यानं घ्यावी. अमरावती पेपर फुटीवरून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मागणी. वलसाड जिल्ह्यामधल्या वाघलदरा गावाच्या जवळ टँकर उलटून टँकरला आग. आजूबाजूच्या 4 गाड्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी. घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीच्या परिसरामध्ये भीषण आग. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट. नाशिकच्या कुंभारवाडा भागामध्ये घरामध्ये लावलेल्या एका टेम्पो आणि 5 दुचाकींची जाळपोळ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिमच्या अनसिंग जवळच्या रामनगर येथे 5 घरांना लागली अचानक आग. आगीमध्ये 5ही घरं जळून खाक. या घटनेमध्ये घरातील सामानाचं मोठं नुकसान. पत्नीसोबत झालेल्या वादामधून घरातलं एलपीजी गॅस सिलेंडर लीक करून कुटुंबाला पेटवून देण्याचा प्रयत्न. मुंबईच्या कोराडी भागात नागपूरच्या कोराडी भागातली घटना. या प्रकरणामध्ये आरोपीला अटक तर पत्नीनं समयसूचकता दाखवल्यानं घर बचावलं. नागपूरच्या बेसा भागामध्ये वैद्य इंडस्ट्रीजला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. कल्याण रेल्वे स्थानकावरती स्फोटक सापडल्यानं खळबळ. स्फोटक बॉम्बशोधक पथकाच्या ताब्यामध्ये. रेल्वे स्थानकामधून 54 डिटोनेटर जप्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड. यंदा ज्वारीला विक्रमी दर. त्यासोबतच ज्वारीच्या चाऱ्यालाही चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिक जिल्ह्यामधला पाणीसाठा गत वर्षाच्या तुलनेमध्ये 23% कमी. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 44% पाणीसाठा शिल्लक. पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक. नगरच्या संगमनेरमधील म्हाळुंगी नदीवरच्या पुलाच्या भूमिपूजनाला स्थानिकांचा विरोध. आधी पर्यायी पुलाचं काम पूर्ण करावं, नंतरच भूमिपूजन सोहळा करावा. स्थानिकांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.